सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील 2 कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. कायम वाहक शिवानंद अजनाळकर तसेच कायम चालक पितांबर घोरपडे हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांचा परिवहन उपक्रमाकडून यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी UN बेरिया, कर्मशाळा विभागाचे फोरमॅन सोहेल बेदरेकर, वाहतूक निरीक्षक सतीश गुंड, अनिल चौगुले, अब्दुल रजाक मकानदार, कामगार नेते देविदास गायकवाड, शाकीर उस्ताद, अनिल बागले, ज्ञानेश्वर ठोकळे, विजय गायकवाड, जिलानी हिप्परगी, अण्णा शिंदे, सुरेश भंडारे, सिद्धू माडेकर, मारुती शिरसीकर, लक्ष्मण बनगर आदी उपस्थित होते. ऑक्टोबरचा पगार जाऊन नोव्हेंबर संपत आला तर पगार नाही. त्या गोष्टीवर त्या विषयावर जे लक्ष घालून त्याचा पगार जास्तीत जास्त वेळेवर करावा हा बेरेस साहेबने एक विनंती करून कामगार म्हणून मी सांगतो. आणि सत्कार सोहळ्यामध्ये आमचं पितांबर घोरपडे हा 30 वर्ष झालं कामावर आहे, पण त्याने ऑर्डर घेऊन 15 वर्ष झालं. 15 वर्ष घेऊन 7च वर्षी काम केले, पण 7 बिनपगार केले. कारण ठाण्यात परिस्थितीवर बंद होतं ना, त्याच्यामुळे पोट भरण्यासाठी त्यांनी बाहेर गेले. त्याकरता ते रजा बिगा मंजूर करून त्याला पेन्शन पात्र करावा हा बेरासाहेबला एक विनंती करून मी सांगतो सर. पण आता दुसरी गोष्ट अंजळकर साहेब ड्रायव्हर कम आणि शिपाई काम जास्त केलेले. या गोष्टीसाठी त्यांनी सुद्धा पेन्शन पात्र सध्या कंडक्टर आहे का आम्हाला माहिती आहे, पण शिपाई काम जास्त केलं. उद्याची बातमी व्हायची, फक्त नारळ घेऊन बर तोपर्यंत मानाच आहे. तसेच चालक पितांबर घोरपडे यांचं सहकार्य साहेबांनी करावे अशी त्यांना विनंती करतो. इकडे बघ, इकडे फोटो इकडे सर. कामगारांकडून सर्व पदाधिकारी यांच्याकडून आभारपर्यंत सत्कार होत आहे. तरी स्वीकार चेक शिवाय पेढा लागतच नाही. कारला वाटतं कार हे 2 आपल्या कर्तव्य दक्षाचे सेवक रिटायर झालेले माझे मित्र अजनाळकर आणि घोरपडे सर्व पदाधिकारी, कामगार बंधू आणि भगिनी, आपल्याकडे पुन्हा 2 कर्मचारी आज अत्यंत निष्ठेने प्रामाणिकपणे काम करत होते. त्यात आपल्या खात्यातून सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या भावी आयुष्याचा शुभेच्छा देतो. त्यांच्या चांगली राहावी, आरोग्य चांगलं राहावं अशा प्रार्थना करतो. खात्यामध्ये भरपूर समस्या आहेत, त्याची मला जाण आहे. हे निवडणुकीच्या काळामध्ये 20 दिवस